काकीचा फोन. हॅलो हॅलो, मला आज पोरगा पाहायला येत आहे. तुझा काय विचार आहे? जास्त स्वयंपाक बनवशील तर मी जेवायला येऊन जाईल. तुला फक्त खायचं सुचते आणि मी तुझ्याबद्दल काय काय विचार करत आहे. आता तू मला सांगून आली का आमंत्रण देऊन आली हेच तर लक्षात नेऊन आलं. तू जिथं म्हणशील तिथं, तू जेव्हा म्हणशील तेव्हा मी यायला तयार आहे. तू फक्त सांग कुठे यायला लागते. मला वेळ दे थोडासा. मला पैशाची अरेंजमेंट लावा लागते. असं तोंड उचलून पहिनं बराबर आहे काय? लवकर कर. मी तेरे नामची निर्जरा नाही जे जहर पिन. मी तर लग्न करूनच घेईन. एवढा मोठा मेकअप वाया तरी जाऊ दे. मला वेळ दे थोडासा. अद्रक, लसण, कांदा, टमाटर सरा भाजीपाला मी आणला रे बा. तेल आणि खोबरं मी दुकानातून आणलं. चटणी मसाल्यासाठी पन्नीने भेटली तर मी मिक्स करून आणलं पाणी टाकून. त्या काय आणलं? मी मीठ आणलं. चिकन मा बाबांना सांगितलं की महागाची चीज कुत्रेलीने चारायची. झालं तू आम्हाला कुत्रा म्हणतो साहेब. अबे अबे काय झालं? काय फोन आला? अबे साला काय झालं माहिती? अबे अरे पाणी आणलं बे. सोडलं ते पाणी आण. अबे आणलं बे लवकर. मग बापाचं असं स्वप्न होतं की मी मोठा होऊन डॉक्टरचा डॉक्टर बनव. नाही बाबा, स्वप्न असं होतं का मी एमबीएस बनव. माझ्या बापाचं असं स्वप्न होतं की मी मोठा होऊन हृदयरोग तज्ञ बनव. म्हणून मी ऑपरेशन करायसाठी पैसे आणली. ऑपरेशन झाल्यानंतर सुई धागा शिवायला आणला. यानं कैची आणली, त्या सुई धागा आणला, पण बेहोस करायला काय हा? हे हातोडी कासाठी आहे? तुम्ही ऑपरेशन करून मोठे डॉक्टर होसाल आणि मी ऑपरेशन करून घेऊन माया काय फायदा? आज संध्याकाळी चिकनची पार्टी आहे. चिकन देतो ना तुला जेवायला. असेच म्हणताले का हो तुम्ही? मागच्या वेळेस चिकन तुम्ही खाऊन घेतलं आणि मला काय दिलं? रस्सा आणि हड्डे. नाही ना बे, पहिले तुले जेवायला देईन मग आम्ही जेवण. अरे करू का मग याले बेहोस? अबे पोट्टो थांबा थांबा. काय करून आले तुम्ही? हट यार, भन्ना करिअरचा सत्यानाश केला यानं. हटाच साले हो, नालायक आहे हो. का बी हे काय करून आलते तुम्ही? अबे ऑपरेशन करून आलतो ना याचं. तू डॉक्टर आहे का? म्हणून नाही आलतो काय? हे काय गाडी चालवणं होय का? शिकल्यानं शिकून देईन. जीव घेऊन आलते का त्याचा? निघा इथून. आमचं करिअर बरबाद केलं ना, आम्ही तू जिंदगी खराब करून टाकन. अरे तुला अक्कल नाही काय? दिमाग का घरी ठेवून आला काय? जीव घेत होते ते याला. बरं झालं मी आलो. मोठा आला त्यानं मला नुकसान झालं. सकाळी तुम्हाला चिकन चारत होते ना. अबे मूर्खा, जिवंत राहशील तर जेवशील. चल घरी. त्यानं मला चिकन खायला भेटलं.
हॅलो. हॅलो, कुठपर्यंत आला? वेळ निघत चालला ना. पण लग्नाला तर 1 महिना टाइम आहे. लग्नाला जरी टाइम आहे, पण पोरावाल्याही ना सोन्याचे भांडे कपडे घेऊन दिलेले आहे. बरं आहे ना मग, कपड्याचं टेन्शनच नाही. आणि राहिले सोन्याचे भांडे विकून टाकू, त्याच पैशाने कुठेतरी चाललो तो. म्हणून तर म्हणतो आजच उद्या माझ्या बाबा पोराले सोन्याची अंगठी, कपडे, एक स्प्लेंडर गाडी घेऊन देऊन राहिले. नंतर पुरा किराणा आणते, कॅटरस वाल्याने पैसे देते. असं कसं करतो तू? मया किती प्रेमात यावर, आणि तू प्रेमाले पैशावर तोडून आली. प्रेम आपल्या जागेवर, प्रेमानं पोट थोडी भरते. बरं ते जाऊ दे, 1 तास आहे तुझ्यापाशी, त्या जर तू गमावला तर पुढच्या वर्षी मी तुला राखी बांधणार, समजलं? 1 घंटा? 1 घंटा चला या, मी 15 मिनिटात येतो. आमची जिंदगी बर्बाद करून स्वतःची जिंदगी आबाद करू आला. ओय चला, माझ्यापाशी एक मस्त प्लॅन आहे, चला सांगतो. आता तो पुरीच्या घरी जायसाठी गाडी काढा, गाडी घरातून लुटून काढा. गाडी चालू करायसाठी तो किक मारा, गाडी चालू नाही होईल. दुसरी किक मारा, तरी बी चालू नाही होईल. तिसरी किक मारा, तरी बी चालू नाही होईल. असं कसं? कारण की आपण त्या गाडीचा पहिलेच प्लग काढून घेऊ. हे तर असं झालं, शिकारीच्या टाइमले कुत्र हागायला बसलं, मग तो गाडी सोडून देईन, मग तो सायकल न जाईन. पण आपण त्या सायकलची पहिलेच हवा सोडून देऊ. किस्मत खराब असली तर उतार बसलेल्या माणसाला कुत्रड असते. सायकल सोडून मग तो पैदल जाईन. का रे, आपण गाडी न अडू शकतो, सायकल न अडू शकतो, पैदल कसं अडवशील? का रे, तुला चिकन पार्टी असतो ना, हा मग होऊन जाईन. मॅड झाला का बे तू? मला काल त्या बांधलं. आज मग लग्न आहे ना, आज जर मग लग्न नाही झालं ना तर मग जिंदगीभर कधीच लग्न नाही. मोठ्या मुश्किलनं तू माझ्या हातात सापडला. त्या दिवशी मला त्यानं चिकन खायला नाही भेटलो. एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही जिंदगी बर्बाद करून आला. एकदा तुम्ही हात सोड, ते पायच तोडून त्या हातात देतो. तुला ती मी सोडन, पण तिचं लग्न झाल्यावर तोपर्यंत तू इथंच राहायची. आपल्याला शाळेत शिकवलं आहे थेरी आणि प्रॅक्टिकल. थेरी ऐकायला चांगली वाटते, पण प्रॅक्टिकल करायला खूपच कठीण. पण ह्या पोरांना डायरेक्ट प्रॅक्टिकल करून दाखवलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कसा वाटला कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इथं क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही गावातल्या तमाशाचे पूर्ण भाग पाहिले नसाल तर इथं क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता. आणि तसेच कल्याणी तर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची जावो. धन्यवाद.